धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा निर्णय रखडला। 21 जानेवारीला आझाद मैदानावर निर्णय आंदोलन। धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी मान्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यापूर्वी जाहीरपणे सांगितले होते। सत्तेत आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले होते। मात्र सत्तेत येऊन बराच कालावधी उलटून गेला तरी धनगर समाजाच्या आरक्षणावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही। यामुळे समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करत आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर 21 जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर निर्णय आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर आरक्षणाचे प्रमुख नेते दीपक बोराडे यांनी दिले। ते नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांशी व समाज बांधवांशी चर्चा केली। या आंदोलनाच्या तयारीसाठी राज्यभर दौरे करण्यात येत असून विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन धनगर समाजाच्या बांधवांचा पाठिंबा मिळण्यात येत आहे। सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत म्हणून 21 जानेवारीला निर्णायक लढा देण्यात येईल। धनगर समाजाची ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घेता एसटी आरक्षणाची मागणी रास्त असल्याने सरकारने तातडीने यावर निर्णय घ्यावा असे प्रमुख आंदोलक दीपक बोराडे यांनी सांगितले। 21 जानेवारीच्या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून सरकार यावर काय भूमिका घेत याकडे धनगर समाजासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे। संविधानानुसार देत चालतो। या संविधानानुसार जी अनुसूचित जमातींची यादी आहे त्या 36 नंबरला आमचा समावेश आहे। परंतु स्वातंत्र्यानंतरच्या 8 दशकांपासून धनगर जमातीला या एसटीच्या अमृतरूपी आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम केलंय। घटनादत्त अधिकार आम्ही मागतोय। देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाखो लोकांच्या समोर जाहीरपणे सांगितलं होतं आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो, तसं लिखित दिलं होतं। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं होतं। म्हणून यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी धनगरांच्या उपकारांमुळे हे सत्तेत आले याची जाणीव करून देण्यासाठी हा लढा सातत्यानं चालू आहे। जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीतून आम्ही 17 सप्टेंबर रोजी एक मोठा लढा उभारला होता। तो लढा अधुऱ्यात राहिला। त्या लढाईची शेवट करण्यासाठी, सांगता करण्यासाठी येणाऱ्या 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये धनगरांचं पिवळं वादळ येणार आहे। या पिवळ्या वादळामध्ये सहभागी होऊन या ऐतिहासिक लढ्याचं साक्षीदार व्हावं हे सांगण्यासाठी, या समाज बांधवांना निमंत्रण देण्यासाठी मी राज्यभर फिरतोय।